करतो आणि त्या सगळ्याचा विचार करून त्या सगळ्यावर ज्या वेळेला ऍक्शन घेतो त्याच वेळेला बेस्ट रिझल्ट येतो. इथं ना नुसता योगाने येणार आहे, ना इथं फ्युअल आपण खातो त्याच्यामुळे येणार आहे, ना तुमच्या जेवणाच्या ताटातला चेंज केला त्याच्यामुळे येणार आहे. रिझल्ट हा सगळ्यामुळे येणार आहे. त्यामुळे जबरदस्त उर्मितांचा रिझल्ट आहे. त्यामुळे जाऊ आपण जोरदार क्लॅप करू आपण त्यांच्यासाठी. आणि आता जाणार आहोत नेताजी भोसले सरांच्याकडे. वेलकम आहे. वेलकम आहे. सदाशिव फॅमिलीमध्ये सहर्ष उर्मी मॅडम आणि नेताजी सर दोघांचं पण नमस्कार. सहर्ष स्वागत आहे. वेलकम नेताजी सर. वेलकम नमस्कार मॅडम. वेलकम नेताजी सर. नेताजी सर वेलकम फॅमिलीमध्ये. धन्यवाद. आता नेताजी सर नाव कुठून आहात, लिंक कुणाकडून मिळाली? ज्यांनी ज्यांनी अनम्यूट केले त्यांनी करा म्यूट पहिल्यांदा. दीपाली मॅडम करा. कुठून आहात, कुणाकडनं लिंक मिळाली, का वाटलं आपल्यावर काम करावं, किती दिवस झालं करायला लागलाय आणि आतापर्यंतचा रिझल्ट? माझं नाव नेताजी महादेव भोसले. हॅलो, येतोय आवाज, बोला. माझं नाव नेताजी महादेव भोसले. हा शेअर लिंक मला पूजा मधून दिले. आज मी 28 मेला मी जॉईंट झालोय. 28 मे नंतर माझं वजन होतं 92 किलो. आज माझं वजन आहे 82 किलो. म्हणजे 28 ला अजून आपल्याकडे 3 दिवस बाकी आहे, 2 महिने व्हायला. तरी पण 10 किलो वजन कमी केलं. ओके. म्हणजे एका महिन्याला ऍव्हरेज 5 न कमी केलंय तुम्ही. ओके. वजनामुळे अजून काय प्रॉब्लेम होता? काहीच नव्हतं, नुसतंच वजन होतं? नाही, वजन ते गुडघ्याचा एक प्रॉब्लेम होतं. त्याच्यामुळे ती पूजा मॅडम काय म्हटले, असं नसून आमच्या याला शेताविषयी जेट व्हा. मग त्यांनी मागं लागले, ते मला काय हे काय पटत नव्हतं म्हणतात. त्यांनी म्हटले जे जरा जॉईंट होऊन तर बघा. मग मी जॉईंट झाल्यापासून जरा सुधारणा चांगली झाली माझी. ओके. गुडघ्याचा प्रॉब्लेम आहे ना, तो तुम्हाला वाटायला लागलाय आपल्यात जरा फरक, किंवा माझ्यात जरा कमी वाटतो? वाटा लागला. जरा काय होतं, ते माझा उजवा पाय जरा फुगला होता. मग मी डॉक्टरांनी सगळ्यांनी दाखवलं, त्याचा काय उपयोग झाला नाही. इंजेक्शन गोळ्या वेळ घेतलो, काय नाही. मग तुमच्या इशारा जॉईंट झाल्यापासून माझा ते उजवा पाय कम्प्लीट माझा ते बरा झाला. तो खाली जो फुगलेला होता आणि कम्प्लीट बरा झाला. ओके. किती वर्षापासून गुडघा दुखतोय? आता गुडघा माझा 2 वर्षापासून दुखतोय. मी गाडीवरनं पडलो होतो. तेव्हापासून 2 वर्ष झालं दुखा लागलाय. मग दवाखाना सगळं मी केलं. मग काय उपयोग आला नाही, काय नाही. नंतर मला ती आमची पूजा मग काय म्हणा लागले, असं नसून काका चला म्हणा लागले, ते चांगलं औषध आहे म्हणा लागले, आणि तुमचं शिके होते म्हणा लागले. मग त्यांची गोष्ट ऐकून मी ते जॉईंट झालो. जॉईंट झाल्यापासून माझं 10 किलो वजन कमी झालेलं आहे. ओके. अजून किती कमी करायचंय? अजून माझं 10 किलो वजन कमी करायचं आहे. ओके. वजन आहे हो, वजन. तिने काय म्हणते, मला तुमचं 70 किलो पर्यंत आम्ही वजन कमी करू म्हणते. बर. ओके. पूजा मॅडम फक्त गाईड करणार आहे, तुम्हालाच करायला लागणार आहे. ओ बघा, त्यांनी बोजा म्हणजे त्यांनी ते ओव्हर आहे ना वजन, म्हणून तसं म्हणायला लागलेत. ओके. आणि हळूहळू ते वजन, हे बघा, कुठली पण ट्रीटमेंट चुकीची नव्हती नेताजी सर. कारण काय आहे की तेवढं ओव्हरलोड ठेवलोय आणि औषधं घ्यायला लागलोय. आता औषधाचा परिणामाला ते शेवटी वजन आहे आपलं, त्याच्यावरच पडायला लागले. कसं रिपेरी होईल? त्याच्यामुळे झालं नाही. आता तुम्ही काय करायला लागला, त्या गुडघ्यावरचा पहिल्यांदा लोड कमी करायला लागला. त्या गुडघ्यावरचा लोड कमी झाल्यामुळं त्याच्यावर 10 किलो वजन कमी, म्हणजे 40 किलोचं वजन काढलं त्याच्यावरचं. म्हणून तुमचा गुडघा छान व्हायला लागलाय. पण याच्यामध्ये सातत्यानं काम करायला पाहिजे बरं का. जेवढं वजन कमी करायचंय तेवढं करा. आता तुम्हाला माहिती झालंय, गुडघा दुखायला लागला की चालता येत नाही. चालता आलं नाही तर सगळंच खुटून बसतो आपण. सगळ्यात मेन महत्वाचं, चालता येईना झालं तर कॉन्फिडन्स लॉस, पूर्ण डिपेंडन्सी वाढली आपण सगळं दुसऱ्यांवरची, आणि बाहेर पडता येत नाही. त्या व्यक्तीला काय त्रास होतोय हे मी बघते. माझ्याकडे काय आता लेडीज, आणि त्यांना बाहेर कुठं जाता येत नाहीये, भेटता येत नाहीये, मैत्रिणींच्याकडे जाता येत नाहीये, पाहुण्यांच्याकडे जाता येत नाहीये, कारण ते गुडघा दुखतोय. मग त्याच्यामुळं कॉन्फिडन्स कसला जातोय माहितीये का त्यांचा?
त्यामुळे भारी तुम्हाला ना एकदम मस्त रिझल्ट भेटेल, पण कंटिन्युअस सातत्याने याच्यावर काम करत राहिलं तर. सातत्य नसेल ना तर मग मगासपासून मी नेताजी पाटील म्हटले एकदा तुम्हाला, कारण आमच्या बरोबर एक नेताजी पाटील खूप दिवस होते. मला ते नेताजी म्हटल्या असं आल्या आल्या मला वाटले एकदम माझ्या तोंडातनच गेलं पाटील. ओके, तर भारी रिझल्ट येईल भोसले सर, एकदम भारी. आणि तुमचा कोच एकदम पॉवरफुल आहे, तुम्हाला गाईड बरोबर. करत. आणि हे औषध नाहीये, हे शुद्ध अन्न आहे. हे शुद्ध अन्न खाऊन एवढा भारी रिझल्ट येतोय. म्हणजे तुम्हाला जो औषधाने आला नाही ना तो याच्याने येतोय. म्हणजे औषध दोषी म्हणत नाही मी, कारण का हे फक्त एवढंच, तुम्ही त्या वेळेला जे करायला पाहिजे होतं त्या गोष्टी आपण केल्या नाहीत, आता करायला लागलो त्याच्यामुळे मस्त रिझल्ट आहे. ओके, चलो धन्यवाद. जोरदार क्लॅप धन्यवाद. करू आपण नेताजी सरांसाठी. आणि आता आपण जाणार आहोत जयश्रीताई कुठे आहेत बघा. माधवताईंचा पण काल होता हँडराईज. ते कुठे आहेत त्या आज? जयश्रीताई यांनी ते माधवताईंना